हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आजपासून आपण सुरू करतोय न्यूट्रियंट सिरीज. न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक द्रव्य, म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक असे बरेच न्यूट्रियंट्स असतात जे आपल्या शरीराला आपल्याला छान हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. आता आपण हल्लीच हे सगळे न्यूट्रियंट्स म्हणजे कॅरेटमध्ये विटॅमिन ए असतं, मग लिंबू पिळून घे त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं, किंवा बीट खा त्याच्यामध्ये आयर्न असतं, अशा पद्धतीचं संभाषण आपण गेल्या 10 वर्षात आणि जास्तीत जास्त हल्ली रिसेंटली म्हणजे कोरोनानंतर ऐकायला सुरुवात केली. मग आपल्याला आता या न्यूट्रियंट्सबद्दल का बोलावं लागते, पूर्वी या गोष्टी का बोलाव्या लागत नव्हत्या? तर ह्याचं सरळ साधं सोपं उत्तर आहे. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी चौरस आहार होता. सगळ्या पद्धतीच्या उत्तम प्रकारच्या भाज्या, धान्य, कडधान्य, दूध, दुधाचे पदार्थ जे काही होतं ते त्याच्या प्युअरेस्ट फॉर्ममध्ये होतं, जे शरीराला उत्तम पद्धतीनं पोषण देत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस लेवल खूप कमी होता, किंवा जो होता तो मॅनेजेबल होता, कारण एकत्र कुटुंब होतं, त्याच्यामध्ये तो स्ट्रेस डिवाईड केला जायचा. त्यामुळं एकावरच पूर्ण जबाबदारी आणि तो माणूस अतिशय स्ट्रेसमध्ये आहे असं होत नव्हतं. तर असे अनेक फॅक्टर्स बदलत गेले आणि मग आपल्याला ह्या न्यूट्रियंट्सबद्दल बोलायला लागायला लागलं की तुम्हाला हे दिल्यानंतर हे होईल, हे दिल्यानंतर हे होईल आणि हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा म्हणलं जातं की खूपच हल्ली तपासण्या वाढल्या, चेकिंग वाढलं किंवा हे वाढलं. तर न्यूट्रियंट्सचं मेन उत्तम पद्धतीने आपल्या शरीरात ज्या त्या लेवलमध्ये असणं का महत्त्वाचं आहे हे पहिला समजू. त्याच्यामध्ये अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे एखादा पदार्थ आहे, समजा कुर्मा आहे, तर त्या कुर्म्यामध्ये पडणाऱ्या भाज्या, त्याच्यासाठी लागणारं तेल, त्याच्यासाठी लागणारे मसाले, इवन ते कुर्मा बनवण्यासाठी लागणारं जे भांडं आहे ते सुद्धा कोणत्या धातूचं आहे, ते लो फ्लेमवर शिजवलं आहे, हाय फ्लेमवर शिजवलं आहे, कोणत्या पद्धतीनं शिजवलं आहे, ताजं आहे, सकाळी शिजवलं आहे, रात्री शिजवलं आहे, कधी खातोय, ह्या सगळ्या गोष्टी त्या कुर्म्याच्या चवीला इन्फ्लुअन्स करतात. म्हणजे कुर्म्याची चव जर आपल्याला अगदी टॉप क्वालिटीची पाहिजे असेल तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स अतिशय योग्य प्रमाणात, अतिशय उत्तम क्वालिटीचे आणि योग्य पद्धतीनं बनवलेले असले पाहिजे. तर त्या न्यूट्रियंट जे त्या मसाल्याचा आणि सगळ्या पदार्थांचा रोल आहे, तोच रोल न्यूट्रियंट्सचा आपल्या शरीरामध्ये आहे. आपल्याला जर आपलं शरीर, आपली हेल्थ किंवा आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज जर बेस्ट करायच्या असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्ती थकत नाही आहे, खूप अजिबात चिडचिड होत नाही आहे, स्मूथली छान आनंदानं दिवस पास होतो आहे आणि त्या व्यक्तीला उद्याचा दिवस हवा असा वाटतो आहे, कधी एकदा झोपती आहे, कधी एकदा विकेंड येतो आहे, कधी एकदा सुट्टी लागती आहे, असा जो एक त्रागा होतो आहे, कारण का शरीर तेवढ्या उत्तम पद्धतीनं काम करत नाही आहे. आणि बऱ्याच वेळा याच्यामध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज हा खूप मोठा फॅक्टर असतो आणि त्याच्याकडे बऱ्याच वेळा खूप वेळा दुर्लक्ष केलं जातं की त्यानं काय फरक पडतो आहे. तर जसं मी तुम्हाला कुर्म्याचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये मसाला, तेल, मीठ, तिखट कमी पडलं म्हणून तो काही कुर्मा टाकून दिला जात नाही, पण त्या कुर्म्याची जी मजा आहे, त्या कुर्म्याचा जो आपल्याला आनंद घ्यायचा असतो तो आनंद आपल्याला पूर्णपणे घेता येत नाही. तर तसंच हे न्यूट्रिशन्स खूप कमी असतील किंवा योग्य प्रमाणात नसतील तर आपलं जे हे आयुष्य आहे, कारण आपल्याला जी कामं आहेत ती रोजच्या रोज करायचीच आहे, त्याच्यामधून कोणालाच सुटका नाही आणि ती कामं उत्तम पद्धतीनं जर करायची असतील तर तुमच्या शरीराला हे सगळे न्यूट्रियंट्स उत्तम पद्धतीनं प्रोव्हाइड करायला पाहिजे. आता जनरली या डिफिशियन्सीच्या काय साईन्स अँड सिम्पटम्स असतात, तर थकणे, रोजची जी कामं आहेत ती करायला नको वाटणं, किंवा 10-15 मिनटाचं काम आहे त्याला 1 तास लागणं, त्या उत्तम पद्धतीनं म्हणजे जे काम आपण 100% बेस्ट करू शकतो ते 60-70% चांगल्या पद्धतीनं होणं. तर सगळीकडं आपली जी काय म्हणू शकतो कार्यक्षमता असते ती खूप कमी येते आणि एक लाईफ म्हणजे असं बर्डन वाटायला लागतं, अरे यार आजचा दिवस जाऊ दे, उद्याचं उद्या बघू, आजचं काम उद्यावर ढकलणे, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होतात. हे झालं कामाच्या बाबतीत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये खूप अर्ली एजिंग सुरू होतं. अर्ली एजिंग म्हणजे तुम्हाला व्यवस्थित न्यूट्रिशन नसल्यामुळं तुम्हाला डोळ्याला दिसायला कमी होणं, लवकर चष्मा लागणं, दातांची हेल्थ चांगलं न राहणं, स्किनची हेल्थ चांगलं न राहणं, हेअर हेल्थ चांगली न राहणं, एकूणच तुम्ही जे एज ॲप्रोप्रिएट दिसायला पाहिजे, म्हणजे 35 वर्षाचे आहे तर तुम्ही साधारण 35 वर्षाचे दिसायला पाहिजे, ही जी अपेक्षा आहे
ती जेव्हा खूप न्यूट्रिशन डिफिशियन्सी सतत असते तेव्हा तुम्ही जास्त एजेड दिसायला लागता, जास्त एजिंग होतं आणि मग आजारी सतत पडलं जातं. आजारी पडलं तर लवकर बरं होत नाही किंवा चुकून माकून एखादी तुम्हाला इमर्जन्सीमध्ये काही सर्जरी प्लॅन करायला लागली तर त्या सर्जरीसाठी ती व्यक्ती प्रिपेअर्ड नसते. मग त्यावेळी ती सर्जरी डिलेड होते किंवा जरी सर्जरी झाली तरी त्या सर्जरीतून माणूस बाहेर पटकन येत नाही. तर आपण म्हणतो की इथं लाईफ अँड डेथ सिच्युएशन नाही आहे, खूप कमी वेळा असते अशी सिच्युएशन, पण जी लाईफ आहे ती कॉम्प्रोमाइज लाईफ आहे, ती बेस्ट लाईफ मिळत नाही. त्यामुळे न्यूट्रिशनचं खूप जास्त महत्त्व आहे. सगळे न्यूट्रियंट्स आता आपल्याला थोडीफार कमतरता असेल तर फूडमधून घेता येतात, जास्त कमतरता असेल तर इंजेक्टेबल अवेलेबल आहेत, टॅबलेट्स अवेलेबल आहेत, कॅप्सूल्स अवेलेबल आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची मदत घेऊन आपण आपलं उत्तम हेल्थ मेंटेन करायलाच पाहिजे. तर उद्यापासून आपण मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे जे मोठ्या प्रमाणात लागतात त्या न्यूट्रियंट्सबद्दल पहिला बघणार आहे, ज्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम असे न्यूट्रियंट्स आहेत आणि नंतर मायक्रोन्यूट्रियंट्स जे खूप कमी प्रमाणात लागतात पण त्यांचा रोल खूप मोठा आहे असे न्यूट्रियंट्स आपण रोजच्या रोज बघणार आहे. ते कोणत्या पद्धतीनं घ्यायचे, ते डिफिशियन्सी असेल तर काय सिम्पटम्स असतात आणि कोणत्या प्रकारचं फूड घ्यायचं की ज्याच्यामुळं ती डिफिशियन्सी भरून निघते, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. तर ही सिरीज नक्की बघा, भरपूर लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.